आहे पुढे भरपूर या पुढे उद्या पुढे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अन्य रामदासजी आठवले आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा चला चला हो देवेंद्र रिपब्लिकन पक्षाला जागा आता मी आकडे होतो शिर्डीमध्ये अडचणी त्या ठिकाणी माननीय सदाशिव लोखंडे खासदार होते आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे हे 40 आमदार त्यांचे शिवसेनेचे 10 आमदार अपक्ष आणि 13 खासदारांना त्यांनी आणलं आणि क्लिअर मेजॉरिटी करून त्यांनी शिवसेना आपल्या कार्यामध्ये ठेवली. त्यामुळे जे खासदार त्यांच्यासोबत आले होते त्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्यामुळं शिर्डी जागा मिळण्यामध्ये मला अडचण झाली. शिर्डी जागेसाठी आम्ही हे सांगितलं होतं की माझी 2 वर्षाची राज्यसभा आहे ती आपण लोखंडेला येऊ शकेल. मला लोकसभेत जायचं आहे पण ती काही माझी इच्छा पूर्ण होत झाली नाही. तरी माझी जी राज्यसभा आहे ती पुढे होईल आणि मला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी मागणी जरांगे पाटील यांच्याबद्दल मला आदर आहे. मी त्यांना त्यांच्या आंदोलनाच्या वेळेला वेळेला जाऊन त्यांच्या कागदावर आलो होतो आणि मी सर्वात अगोदर मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला मी कार्यकर्ता आहे. सर्वात अगोदर मराठा समाजाची सगळं आम्ही त्याला पाठिंबा दिला होता आणि आज जरांगे पाटील यांनी समाजाला ठरवून जागा केलेला आहे. त्याचा मराठा समाज अगोदर जागा होता. जरांगे पाटील यांच्या अगोदर मराठा समाजाचे 5 लाखाचे 10 लाखाचे मोर्चे जिल्ह्यामध्ये निघाले पण जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळं त्यांनी सरकारलाही म्हटलं लवकर निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं आणि त्यांनी त्यांचा संघर्ष अत्यंत कौतुकास्पद आहे आणि त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे की ते आम्ही कोणाला तरी पाडू ते मला असं वाटतं की ते अवश्य महाविकास आघाडीला पाडतील. कारण आम्ही तर निर्णय घेतलेला आहे 10 तारखेचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला विद्यार्थ्यांना आणि काही प्रभावी आहेत बजेट आहे ते दिलेलं आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मनामध्ये ठीक आहे निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारचा होता आणि माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र पवार यांच्या सरकारने हा निर्णय केला आहे. कोणाला पाडणार आहे ते बघूया पण त्यांनी किती जरी आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पडणार नाही. परंतु आम्ही महाविकास आघाडीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस यासाठी आहे की 14 एप्रिल 1891ला बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि दलितांना एक जबरदस्त अशा पद्धतीचं नेतृत्व पुढच्या काळामध्ये करतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांच्या मुक्तीचा लढा यशस्वी करणारे महामेरू. बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार होते. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या मंत्रिमंडळामध्ये लेबर मिनिस्टर असतील त्यानंतर वॉटर रिसोर्स मिनिस्टर असतील लॉ मिनिस्टर असतील त्यांनी अत्यंत चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. दलितांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांनी जबरदस्त अशा पद्धतीने भूमिका मांडलेली होती आणि बाबासाहेब जर आमच्या जीवनामध्ये आले नसते तर आम्हाला कधी स्वातंत्र्य बाबासाहेबांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळं आज मी सकाळी दिल्लीमध्ये संसद भवनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मी आलो आहे. त्या ठिकाणी माननीय राष्ट्रपती माननीय उपराष्ट्रपती माननीय प्रधानमंत्री माननीय विरोधी पक्षनेते त्यानंतर सोनिया गांधी अशा पद्धतीचे अनेक नेते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आपले मतभेद बाजूला ठेवून 14 एप्रिलला 6 डिसेंबरला दिल्ली
त्यांच्या संसद भवनामध्ये सगळे नेते खासदार मंत्री सगळे एकत्र येत आहेत. आज मी या चैत्यभूमीत आलेलो आहे आणि आता चैत्यभूमीत आल्यानंतर एक तर बाबासाहेब आंबेडकरांना मी नमन करतो. बाबासाहेब आंबेडकरांना आपण राहिलेलं काम पूर्ण करण्याची प्रतिज्ञा करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केलेला आहे तो संघर्ष आम्ही लक्षामध्ये ठेवून दलितांच्यावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी जाऊन दलितांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार. दलितांना आर्थिक दृष्टिकोनातून आम्ही मदत करणार आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे पॉलिटिकल स्वप्न होतं ते आपण सत्तेमध्ये आलं पाहिजे. ते स्वप्न साकार करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे. त्याप्रमाणे आज या ठिकाणी मी आलेलो आहे. रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून, नरेंद्र मोदी सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकाराच्या मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून, त्यानंतरच्या मुंबईमधला एक संघटित कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकरांना मदत केलेलं आहे. सर, दलितांना न्याय मिळाला पाहिजे. कायमस्वरूपी सरकार कोणाचं असं आपली बाजू मांडत आलेलं आहे आणि यावेळी सुद्धा तुम्ही बाजू तिथल्या सक्षमतेनं मांडाल, कारण मोदींचं सरकार जसं बोललं जात असेल त्यांनी बराच चांगलं काय म्हणाल? मी तर दलितांच्या संबंधाची बाजू मी नेहमीच मांडलेली आहे. दलितांची हळूहळू प्रगती होत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिल्यामुळे आरक्षणाच्या माध्यमातून लाखो करोडो दलितांचा फायदा झालेला आहे. त्या सरकारी योजना आहेत त्याचाही फायदा घेऊन अनेक लोक आपल्या पायावर उभे राहिलेले आहेत. त्यामुळं पण अजूनही कुठे कुठे दलितांवरती अत्याचार होत असतात. ते अत्याचार होऊ नये. बाबासाहेबांची इच्छा होती की दलितांनी सवर्ण आणि एकत्रितपणे राहिलं पाहिजे. देशासाठी आम्ही एक आहोत ही भावना बाबासाहेबांच्या मनामध्ये होती. त्यामुळे महार बटालियन नावाची एक बटालियन असली पाहिजे ही भूमिका त्यांनी त्या काळामध्ये मांडली आणि देशाच्या संरक्षणासाठी माझा समाज माझ्या महार बटालियनमध्ये संघर्ष करतील, आपली कुर्बानी देतील. देशाला अजिबात धक्का लागू देणार नाही अशी भूमिका त्यांची होती. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो आहोत. सगळेच प्रश्न एकदम सुटणार आहेत असं नाही, पण मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं गतीनं विरोधक म्हणतात संविधान बदलल्या 400 पार काही आलेली आहे अशा प्रकारचा आरोप म्हणा किंवा बोलत असतात. मला असं वाटतं की जे आरोप आहे त्या आरोपामध्ये तथ्य नाही. मोदी डेमोक्रेटिक नेते आहेत. मोदी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला माथा टेकून त्यांची शपथ घेऊन ते पंतप्रधान झालेले आहेत आणि त्यांनी नागपूरच्या सभेमध्ये स्पष्ट केलेलं आहे की संविधान बदलण्यापेक्षा संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे. आणि बदल जर म्हणत असाल तर मग काँग्रेसच्या काळामध्ये 80 वेळेला अमेंडमेंट झालेली आहे. त्याला बदल म्हणायचा का? त्याला बदल म्हणून अशीच आमची भूमिका आहे. पार्लमेंटमध्ये कायदे करण्याचा पार्लमेंट अधिकार दिलेला आहे आणि आतापर्यंत अनेक अमेंडमेंट त्या ठिकाणी झालेले आहे. आणि मला असं वाटतं की मोदी साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की बाबासाहेबांच्याबद्दल मला आदर आहे आणि संविधान हे शक्तिशाली संविधान आहे आणि त्याला बदलण्याचा अजिबात प्रश्न येत नाही. अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडली आहे आणि आज माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांचं मी स्वागत करण्यासाठी सामाजिक न्याय खात्याचा उपस्थित होतो आणि ते आल्यानंतर मी त्यांना म्हणालो की नागपूरमध्ये आपण अत्यंत चांगली भूमिका मांडली. ते पण मला म्हणाले की तुम्ही तर चांगली भूमिका मांडताय पण मी राजीनामा देईन असं काही म्हणू नका. म्हणाले की बाबा संविधानाला काही हातात राहू शकत नाही, तुम्ही असं काही जर झालं तर मी राजीनामा देईन असं म्हणू नका. मला आज मोफत आले माझे रस्ते पण आमच्या समाजामध्ये सस्पेन्स निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस पार्टीनं करत आहे आणि संविधान अजिबात बदललं जाणार नाही. लोकशाही ही अत्यंत शक्तिशाली लोकशाही आहे. आपल्याला माहीत आहे की अटल बिहारी वाजपेयीचं सरकार एका मतामध्ये आणलं. त्यामुळे एका मताला काय किंमत आहे? 1 man 1 vote 1 value हे जे संविधानामध्ये आहे त्याप्रमाणे आपलं संविधान अत्यंत मजबूत आहे. आज जरांगे पाटील सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन त्यांना प्रश्न विचारले जातात.